नमस्कार. व्हॉइस ऑफ मुंबईमध्ये मी प्रांजल तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज आपल्या भेटीस आलेले आहेत थिएटर ऑफ रिलेव्हन्सच्या रंगकर्मी सा अश्विनी नांदेडकर, त्याचबरोबर सायली पावसकर आणि कोमल खामकर. तुम्हा तिघींचं व्हॉइस ऑफ मुंबईच्या फेसबुक पेज मध्ये मनपूर्वक स्वागत. थिएटर ऑफ रिलेव्हन्स ला 29 वर्ष पूर्ण होऊन आता 30व्या वर्षात पदार्पण झालेलं आहे थिएटर ऑफ रिलेव्हन्सचं. आणि ह्या थिएटर ऑफ रिलेव्हन्सचा 29 वर्षाचा हा प्रवास आज आपण ह्या तिघींकडून जाणून घेणार आहोत. कारण की थिएटर ऑफ रिलेव्हन्सच्या माध्यमातून विविध रंगकर्मीने आपल्या अभिनयाच्या छटा तसं आपल्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेतच, पण त्याचबरोबर एक निर्माण होणारे म्हणजे प्रश्न, त्याचबरोबर काही समस्या, त्या स्त्रियांवर भेडसावणाऱ्या असो अथवा समाजात निर्माण होणाऱ्या असो, त्या सर्व समस्या एक उत्कटतेने मांडण्याचा प्रयत्न नेहमी थिएटर ऑफ रिलेव्हन्सच्या माध्यमातून यांनी केलेला आहे. आणि नुकतंच त्यांनी सम्राट अशोक या नाटकाचा त्यांचा पहिला प्रयोगही झालेला आहे आणि तो प्रयोग सुद्धा खूप लोकांच्या पसंतीस उतरला आहे. तर या सगळ्याच गोष्टींवरती आपण आज इथे त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत. आता जे दर्शक इथे लाभलेले आहेत त्यांनी सुद्धा त्यांच्या मनात जर थिएटर ऑफ रिलेव्हन्स विषयी जाणून घेण्याची काही उत्कट इच्छा असेल किंवा तुम्हाला सुद्धा थिएटर मध्ये म्हणजे इंटरेस्ट असेल ह्या करिअर करण्यासाठी, तुम्हाला जर थिएटर हा उत्तम पर्याय वाटत असेल, तर उत्तम मार्गदर्शक अशा तिघी जणी आज आपल्याला इथे लाभलेल्या आहेत. आणि त्या सगळ्यांकडून आपण या सगळ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं आपण इथे जाणून घेऊयात. तुमच्या मनात जर काही प्रश्न असतील तर तुम्ही निश्चित स्वरूपात इथे विचारा. आता जे दर्शक इथे लाभलेले आहेत त्यांनी सर्वप्रथम एक म्हणतात ना की आपुलकीचा प्रश्न, की आमचा आवाज तुमच्यापर्यंत येतोय का? तर ते कृपया कमेंट करून कळवा, का जेणेकरून म्हणजे मलाही समजेल की आमचा व्हॉइस प्रॉपर वेने तुमच्यापर्यंत पोहोचतोय. कारण की ही जी आपण चर्चा करत आहोत ऑनलाईन स्वरूपाची, ती जी चर्चा जर म्हणजे म्हणतात ना की खरंच तुमच्यापर्यंत पोहोचवणं किंवा जो विषय मनामध्ये आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवा असं मनामध्ये इच्छा असते, पण जर आमचा आवाजच तुमच्यापर्यंत नीटसा पोहोचला नाही तर त्यामध्ये बरेच अडथळे निर्माण होऊ शकतील. तर कृपया कमेंट करून कळवा की तुम्हाला आवाज आमचे व्यवस्थित येत आहेत. तर चर्चेला अगदी सुरुवात. इथे बरेच कमेंट येत आहेत आपल्याला की हम है. निश्चित हम है. तर आज आपल्याबरोबर अजून तिघी पण आहेत. आणि नक्की हम है ही संकल्पना नक्की काय आहे किंवा थिएटर ऑफ रिलेव्हन्सचा पूर्ण प्रवास हा कसा होता, याविषयी तुमच्या मनातले प्रश्न तुम्ही निश्चित कमेंट बॉक्स मध्ये विचारा. ते प्रश्न मी या तिघींकडनं त्याची उत्तरं आपण निश्चित प्रकारे जाणून घेऊयात. पहिला प्रश्न विचारू इच्छिते की थिएटर ऑफ रिलेव्हन्सची स्थापना कधी आणि कोणत्या उद्देशाने झाली? हम है, हम है. थँक्यू प्रांजल, थँक्यू सो मच. आणि व्हॉइस ऑफ मुंबई यांचंही खूप खूप आभार. आज आपण एक खूप विशेष गोष्टीवरती, एक विशेष साध्यावरती इथे बोलायला उपस्थित आहोत. थिएटर ऑफ रिलेव्हन्स हा नाट्य सिद्धांत याला 29 वर्ष पूर्ण झाली. 29 वर्ष म्हणजे एक असा काळ की ज्यामध्ये मी आतापर्यंत प्रतिबद्धतेची 29 वर्ष अनुभवत आली आहे. तर या थिएटर ऑफ रिलेव्हन्स नाट्य सिद्धांताचा उगम हा 12 ऑगस्ट 1992 साली झाला. आणि याचे उत्प्रेरक आहेत रंगचिंतक मंजुळ भारद्वाज. मंजुळ भारद्वाज म्हणजे आमचे सर, ज्यांनी थिएटर ऑफ रिलेव्हन्स नाट्य सिद्धांताचा सूत्रपात केला. आणि त्याची गोष्ट, त्याची कथा, त्याचे अनुभव आम्ही सातत्याने ऐकत आलो आहोत. आणि त्या सूत्रपाताचा जो उगम किंवा त्याचा जो विचार त्यांच्या मनात त्यावेळी पेटला होता, तो अजूनही तेवढ्याच ताकदीने आणि त्याच्यापेक्षाही जास्त पद्धतीने आताही त्यांच्या मनात धगधगत राहतो. आणि तो ताप, ती उष्णता, ती ऊब अजूनही आमच्यापर्यंत येत राहते. आणि म्हणूनच आज तितक्याच प्रतिबद्धतेने
आम्ही थिएटर ऑफ रेलेव्हन्स मध्ये नाट्य प्रस्तुती करतो आणि स्वतःलाही घडवतो आणि समाजालाही घडवतो. तर याचा उगम असा झाला की 1992 6 डिसेंबर 1992 बाबरी मस्जिद आणि ह्या सगळ्या घटना आपल्या देशामध्ये घडल्या. तर त्या दरम्यान कलाकार म्हणून माझी जबाबदारी काय हे मंजू सरांनी स्वतःला विचारलं. त्यावेळी त्यांनी सगळ्या सहकलाकारांना हे विचारलं की एक कलाकार म्हणून आपली जबाबदारी काय. आणि त्या कर्फ्यू बाउंड एरियामध्ये ते स्वतः त्या कलाकारांना आवाहन केलं की या घटनेच्या पडसादाला, या समाजात जो विध्वंस निर्माण झाला होता, जे दंगल होत होते, या सगळ्या याच्यामध्ये कलाकार म्हणून मी कुठे उभा राहतो. त्यांनी आवाहन केलं. सगळे कलाकार त्या कर्फ्यू बाउंड एरियामध्ये उपस्थित झाले आणि तिथे त्यांनी नाट्य प्रस्तुती केली. आणि त्या नाट्य प्रस्तुतीने तिथे तलवारी घेऊन माणसं आली होती मारायला, पण तरीही न डगमगता न थांबता त्यांनी ती नाट्य प्रस्तुती सुरू ठेवली. आणि तलवारी घेऊन आलेल्या हातातनं तलवार गळाली आणि तोच हात इन्सान जिंदाबाद, इन्सानियत जिंदाबाद अशा प्रकारे थिएटर ऑफ रेलेव्हन्सचा तिथे उगम झाला की माणुसकीला निर्माण करण्यासाठी हा घेतलेला खूप मोठा पुढाकार होता आणि आहे. निश्चितच याच गोष्टीला पुढे घेऊन जाऊन मी म्हणेन की जेव्हा जेव्हा देशाच्या समोर, समाजाच्या समोर किंवा विश्वासमोर काही आव्हानं उभी राहतात, समस्या उभ्या राहतात, तर तिथे प्रथम भूमिका येते ती सृजनकाराची, ती कलाकाराची, ती रचनाकाराची. कारण तो प्रत्येक रचनेतून, आपल्या कलासत्वातून काळाला आकार देत असतो, काळाला घडवत असतो. आणि असंच जेव्हा 1992 रोजी आपल्या देशासमोर आव्हान होतं सांप्रदायिकतेचं आणि त्या सांप्रदायिक दंगलींचं, त्यामध्ये मानवता हरवत चालली होती. म्हणजे माणूसच माणसाला मारतो, या पलीकडे वाईट काय आहे. आणि तिथे ती चेतना जागृत करणं खूप गरजेचं होतं. आणि ती रंगचेतना आहे थिएटर ऑफ रेलेव्हन्स. त्या थिएटर ऑफ रेलेव्हन्स रंगचेतनेने प्रत्येकाच्या आतला मानवीय भाव जागवला. आणि जिथे मी उभी आहे त्या स्थानाला रंगमंच केलं. त्या रंगमंचावर उदय झाला त्या थिएटर ऑफ रेलेव्हन्सच्या जाणीवेचा, जो आज प्रत्येक माणसात, प्रत्येक कलाकारात जागृत आहे. आणि थिएटर ऑफ रेलेव्हन्सची ही हुंकार आहे की हम है म्हणजेच आपण आहोत. आपल्या प्रत्येकाचं अस्तित्व आहे. आपल्या प्रत्येकाच्या अस्तित्वासोबत आपल्या सोबतीचं, आपल्या सहकलाकाराचं, आपल्या सहवासात जोडणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं अस्तित्व आहे. आणि असंच माणुसकीचं अस्तित्व आहे. आणि म्हणूनच आम्ही जेव्हा जेव्हा प्रत्येकाला भेटतो, प्रत्येकाशी बोलतो, प्रत्येकाशी संवाद साधण्यास पुढाकार घेतो, तेव्हा आमचा पहिलं जे संवाद साधण्याचा जो पुढाकार असतो, तेव्हा आम्ही म्हणतो हम है. आणि हम है म्हणजे एक असा विचार मंच जो प्रत्येकाला अभिव्यक्त व्हायला उत्प्रेरित करतो, प्रेरित करतो. कारण थिएटर ऑफ रेलेव्हन्स या नाट्य सिद्धांतापासून सुरुवात झाली ती प्रत्येकाच्या अभिव्यक्तीची. खूप महत्वाचं आहे की मला बोलायचंय, मला संवाद साधायचा आहे, तर माणसाला अभिव्यक्त व्हायला काही साधन उपलब्ध होत नव्हतं किंवा आपलं मत मांडायला, आपला विचार मांडायला ते साधन उपलब्ध होत नव्हतं. आणि या गेल्या 29 वर्षापासून आम्हाला अभिमान आहे, आम्ही तो मंच प्रत्येकाला प्रदान करतोय की तुम्ही या आणि व्यक्त व्हा, स्वतःचे विचार मांडा. म्हणून थिएटर ऑफ रेलेव्हन्स. आणि अजून एक सांगेल की 1947 ला आपला देश स्वतंत्र झाला, आपल्याला स्वतंत्रता मिळाली. पण आजही आपण त्या स्वातंत्र्यतेच्या अभिमानाला, आपण त्याला जगतोय. आताही आपण त्या सगळ्या आठवणी आपल्यामध्ये जगतो. इव्हन त्याला 75 वर्ष, आपण 75 वर्षात पदार्पण केले, तरीही आपण ते जगतो त्याच अभिमानाने आणि त्याच इच्छापूर्तीने. तर जसं हे 75 वर्षापूर्वीचा आपण अभिमान आताही बाळगतो, तशाच प्रकारे की 1992 ला हे थिएटर ऑफ रेलेव्हन्सचा सिद्धांत, त्याचा सूत्रपात झाला. मी गेली 10 वर्ष यामध्ये सामावलेली आहे आणि गेली 10 वर्षाची प्रॅक्टिस करते. तर तरीही मी ती 29 वर्ष आताही जगतीये. म्हणजे या 10 वर्षात मी गेली 29 वर्ष ही जगतीये.
अगदी बरोबर आहे. थिएटर एक अशी एक गोष्ट असते, की त्याला म्हणतात एकदम जिवंत अभिनय, की म्हणजे म्हणतात ना, की थिएटर करणंच एक वेगळी गोष्ट असते. थिएटरच्या माध्यमातून तुम्ही एक वेगवेगळे प्रश्न, समाजात घडणाऱ्या समस्या, ह्यांना आवाज साद घालताय आणि ते समाजासमोर आणण्याचा प्रयत्न करतात. एक स्तुत्य असा उपक्रम तुम्ही राबवत आहात आणि आत्ताच ताईंनी सांगितलं, की मी 10 वर्ष कार्यरत असली तरी पण मी 29 वर्ष पूर्णपणे त्यात सामावलेली आहे. की ही अशी एक गोष्ट असते, की आपण त्यामध्ये पूर्णपणे काय म्हणतात, की स्वतःला पूर्ण असं म्हणजे म्हणतात ना, की आपण रममाण होत असतो आणि त्या गोष्टी आपण तेवढ्याच ऊर्जेने त्या समाजापर्यंत पोहोचवत असतो. तर खरंच खूप छान कार्य आहे आणि 29 वर्षाचा प्रवास हा खूप म्हणजे म्हणतात ना, की त्या प्रवासात वेगवेगळ्या गोष्टी घडल्या असतील, वेगवेगळे प्रयोग सादरीकरण त्यातील अनुभव आणि त्या अनुभवातनं अजून म्हणजे आपल्या शिक्षणात, आपल्या कलेमध्ये होणारी वाढ. तर या सगळ्या गोष्टींबद्दल आपण आज या तिघींशी चर्चा करणार आहोत. आता जे दर्शक लाभलेले आहेत, त्यांच्या मनात जर काही थिएटर विषयी प्रश्न असतील, थिएटर ऑफ रिलेव्हन्स विषयी जाणून घेण्याची इच्छा तुमच्या मनात जर निर्माण म्हणजे असेलच आणि ती जर ते प्रश्न तुम्ही आता विचारलेत, तर तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं या तिघींकडनं अगदी छान प्रकारे मिळू शकतील. तर तुमचे प्रश्न इथे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा. ते प्रश्न मी त्यांच्याकडनं जाणून घेईन. पुढचा प्रश्न विचारू इच्छिते, की थिएटर ऑफ रिलेव्हन्सचे सिद्धांत काय आहे? थिएटर ऑफ रेलेव्हन्स त्याचे आम्ही नेहमी 5 सूत्र मांडतो आणि त्या 5 सूत्रांपैकी एक असं आहे की नाटक हे केवळ एक मनोरंजन साधन म्हणून न याला वापरता हे जीवनात एक अभिव्यक्त सशक्त माध्यम म्हणून पुढे पुढे यावं. आणि कसं आहे की मनोरंजन ही एक चौकट असते, नाटकाला किंवा कलेला एका चौकटीत बांधलं जातं. पण आम्ही हीच चौकट ब्रेक करून आयुष्याला कसं आपण एक्सप्रेस करू शकतो, कसं अभिव्यक्त करू शकतो आणि सत्यात कसं आणू शकतो, याचं एक माध्यम म्हणजे थिएटर ऑफ रेलेव्हन्स, जे याचं पहिलं सूत्र आहे. त्याचं दुसरं सूत्र आहे की कला ही कलेसाठी नाही. ही कला ही कलेसाठी न राहता समाजाच्या प्रती आपल्या जबाबदारीचं पालन करेल आणि लोकांच्या जीवनाचा हिस्सा बनेल. हे थिएटर ऑफ रिलेव्हन्सचं दुसरं सूत्र आहे. याचं तिसरं तत्व आहे की एक असं रंगकर्म जे विश्वाला सुंदर बनवेल, मानवीय बनवेल आणि प्रत्येकाला सुंदर आणि मानवीय राहण्यास प्रतिबद्ध करेल. याचं चौथं सूत्र आहे की जसं सायली म्हणाली की विश्वाला मानवीय आणि सुंदर बनवण्यासाठी पुढाकार घेईल, तसंच की केवळ आम्ही कलाकार म्हणजे कलेपुरतं सीमित न राहता आम्ही प्रेक्षकांच्या आयुष्याचा एक भाग होऊन जातो, आम्ही त्यांच्या जीवनाचा एक भाग होऊन जातो. अँड दॅट इज वेअर की रेलेव्हन्स साधलं जातं, म्हणून हे थिएटर ऑफ रेलेव्हन्स आहे. आणि याचं महत्वाचा एक भाग म्हणजे एक असं रंगकर्म जे स्वतःला परिवर्तनासाठी उत्प्रेरित करेल आणि स्वतःपासून विश्वाला परिवर्तनासाठी प्रेरित करेल. तर प्रत्येक जी व्यक्ती थिएटर ऑफ रेलेव्हन्स नाट्य सिद्धांताचा भाग होते, या प्रक्रियेचा भाग होते, तर ती स्वपासून परिवर्तनाची सुरुवात करते. म्हणजे माझ्यापासून, मग माझ्या परिवारात, माझ्या समाजात, माझ्या देशात आणि मग विश्वात. तर अशी ही परिवर्तनाची यात्रा निरंतर सुरू राहते आणि जो मानवीय गरजा पूर्ण करेल आणि स्वतःला अभिव्यक्ती माध्यमाच्या स्वरूपात व्यक्त करेल. अशी ही थिएटर ऑफ रिलेव्हन्सचे नाट्य सिद्धांताची तत्व आहेत आणि जी आस्थागायत या तत्वावरती आम्ही ठाम आहोत. खरंच खूप सुंदर अशी सिद्धांत आहेत, जे मानवाने म्हणजे आपल्या आयुष्यात सुद्धा म्हणजे म्हणतात अंगीकारणं फार गरजेचे आहे. अगदी म्हणजे असे सिद्धांत थिएटर ऑफ रिलेव्हन्सचे आहेत. पुढचा प्रश्न विचारू इच्छिते, की दूर से किसी ने आवाज दी ही कलाकृती नक्की कोणत्या विषयावर आधारित आहे? दूर से किसी ने आवाज दी याची सुरुवात म्हणजे खरं तर हे नाटक पाया आहे थिएटर ऑफ रेलेव्हन्स या नाट्य सिद्धांताचा. कारण जेव्हा जसं 1992ला
आपल्याकडे बाबरीचा ढाचा कोसळला आणि सांप्रदायिक दंगली उसळल्या. संपूर्ण देशभरात या सांप्रदायिक दंगलींचं वातावरण होतं. माणसं म्हणजे हिंदू मुस्लिम मारामाऱ्या खून हे सगळं पसरलं होतं आणि ती स्थिती मुंबईमध्येही होती. आणि मुंबईमध्ये अशी स्थिती असताना कर्फ्यू बाउंड एरियाज होते, अगदी लोकांना बाहेर पडणं मुश्किल होतं. अशा ठिकाणी रंगचिंतक मंजुल भारद्वाज यांनी आपल्या कलाकारांना आव्हान केलं की आपल्याला हे नाटक करायचंय आणि हे नाटक कदाचित आपल्या आयुष्याचं शेवटचं नाटक असेल. याच्यानंतर आपण जिवंत असू नसू आपल्याला माहित नाही, पण आपल्याला हे नाटक प्रस्तुत करायचंय. आणि या नाटकाचा आशयच हा होता, त्या नाटकातही हेच दाखवलंय की जी बाहेर दंगल सुरू आहे ती आतमध्ये रंगमंचावर त्या नाटकात सुरू आहे. माणसं माणसाला मारतायत, रक्तपात होतोय, कुणाचा हात पडलाय, कुणाचं मुंडकं पडलंय, कुणाचं काय झालंय, असं सगळं स्थिती समोर दिसतेय. आणि या कलाकारांनी म्हणजे रंगचिंतक मंजुल भारद्वाज यांनी कलाकारांना सफेद कुर्ते कॉस्ट्युम त्यांना देताना हे सांगितलं की कदाचित हा आपला कपलही असेल, पण आपल्याला हा प्रयोग करायचा आहे. आणि त्या जिगरबाज कलाकारांनी ठाणलं की हो आपण प्रयोग करू. आणि बांद्रा येथे जिथे कर्फ्यू बाउंड एरिया आहे, जिथे लोक म्हणजे अक्षरशः पोलिसांनी सगळं गस्त ठेवलेलं आहे, तिथे जाऊन या कलाकारांनी याची प्रस्तुती केली. आणि प्रस्तुती करत असताना सरांनी त्या कलाकारांना हेच सांगितलं की काहीही झालं तरी तुम्ही नाटकातून हलायचं नाहीये, तुमच्या सत्वापासून हलायचं नाही, तिथे दटून राहा, तुम्ही परफॉर्मन्स करत राहा, काही होऊ दे, कोणी तुम्हाला मारायला येईल, हात उचले, तरी तुम्ही हलायचं नाहीये. आणि ते कलाकारही इतके प्रतिबद्ध होते की ते नाटक परफॉर्म करत होते. आणि नाटकामध्ये एक दृश्य आहे की मारो काटो जलाव असं सुरू असताना बाहेरून जे खरोखर दंगेबाज होते ते हे पाहत होते. ते पाहत पाहत जवळ आले आणि जेव्हा त्यांनी पाहिलं की अरे मी असा दिसतो, मी जेव्हा बाहेर हे कृत्य करतोय तेव्हा माझं चित्र असं दिसतं, हे पाहून त्यांचा आत्मा म्हणजे त्या आत्म्याला त्रास झाला आणि त्यांच्या हातात ज्या हॉकी स्टिक्स होत्या, तलवारी होत्या, त्या गळून पडल्या. आणि जशा त्या गळून पडल्या तेव्हा नाटकात हा संवाद होता की इन्सान जिंदाबाद, इन्सानियत जिंदाबाद, हे ते दंगा करणारे माणसं ते बोलत गेले. आणि अक्षरशः ते रडले की एवढं विदारक दृश्य आम्ही बाहेर करतोय हे अमान्य आहे. आणि जिथे मानवतेला तडा पोचतोय किंवा मानवता मरते आहे, तिथे या नाटकाची सुरुवात झाली की दूर से किसी ने आवाज दी, म्हणजे तुमच्या आतला हा आवाज आहे की तुम्ही माणूस आहात आणि माणूस म्हणून जगा, माणूस म्हणून बघा. नाही, खरंच म्हणजे आपल्या हातून काही अशा कळत नकळत कृती घडत असतात, जे आपल्याला त्यावेळी चुकीच्या वाटत नसतात. परंतु जेव्हा आपण एक तटस्थरित्या त्या कृतीकडे असं पाहत असतो, तेव्हा ती चूक आपल्याला ओंगळत असते. आणि खरंच त्या तुमच्या नाटकाच्या प्रयोगातनं जसं तुम्ही सांगितलंत, की त्यांना असं वाटलं, की हे मी असं कृत्य करतोय आणि त्याच्यानंतर त्यांनी स्वतःच त्या कृतीचं म्हणतात ना, की स्वतःच्या कृतीचं स्वतःलाच खंडन झालं त्यांना. आणि मग काय चूक आहे, काय बरोबर आहे, या गोष्टी कळल्या गेल्या. तर ह्या खरंच अशा प्रकारच्या कलाकृती ह्या वारंवार म्हणजे ह्याचं हॅमरिंग होणं फार गरजेचं आहे, की जेणेकरून ना माणसाला ह्या सगळ्या गोष्टीचं ज्ञान होणं, उद्बोधन होणं फार म्हणजे ह्यानुसार आपण त्या गोष्टी करत जातो आणि या गोष्टी आपल्याला समजत जातात. तर निश्चित खरंच खूप सुंदर असा तुमचं हे नाटक होतं आणि उत्तम अशी कलाकृती होती, की ज्याच्याबद्दल तुम्ही आता सांगितलं. इथे हम है निश्चित तर इथे अशा कमेंट आलेल्या आहेत आपल्याला, जे दर्शक लाभलेले आहेत त्यांच्याकडनं. तर पुढचा प्रश्न विचारू इच्छिते की ड्रॉप बाय ड्रॉप वॉटर या नाटकाचं युरोपमध्ये प्रयोग झाले त्यावेळेचे अनुभव कसे होते? ड्रॉप बाय ड्रॉप वॉटर या नाटकासाठी मी आणि साई दोघंही 66 दिवस युरोपमध्ये होतो. एक असतं की स्वप्न पाहणं आणि एक असतं की क्षितिजा पलीकडे स्वप्न पूर्ण होणं. खरंच एक व्यक्ती म्हणून किंवा एक अजूनही हे करेल की स्त्री म्हणून ज्यावेळी मी या थिएटर ऑफ रिलेव्हन्स नाट्य सिद्धांतामध्ये मी आली किंवा मी सुरुवात केली, त्यावेळी मला कधीही हा विश्वास नव्हता त्याच्या अगोदर की मी माझ्या अस्तित्वाला निर्माण करून माझ्या जोरावर मी परदेशात जाऊ शकेल. कारण एक असतं की तुम्ही जॉब करतायत किंवा
पिकनिकला जाताय किंवा काही दुसऱ्या कारणासाठी तुम्ही परदेशात जाताय. पण असं काहीही आधार नसताना ज्यावेळी मी माझं स्वतःचं अस्तित्व निर्माण करून नाटकासाठी, अभिनयासाठी आणि माझ्या तत्वांसाठी, माझ्या विचारांसाठी मी युरोपमध्ये जाऊन प्रस्तुत करू शकते, हा विश्वास मला थिएटर ऑफ रिलेव्हन्स या नाट्य सिद्धांताने दिला आणि मंजू सरांनी दिला. कारण प्रत्येक स्त्रीला किंवा प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक माणसाला खूप मनापासून वाटत असतं की माझं अस्तित्व, माझं व्यक्तिमत्व घडत जावं. जे ड्रॉप बाय ड्रॉप वॉटरच्या या नाटकाच्या माध्यमातून आम्हाला खूप प्रकर्षाने जाणीव झाली की हो, जग माझं आहे. याच्या अगोदर आम्हाला ही जाणीव कधीच पण करून दिली नाही. मग ते आई वडील असू दे किंवा शिक्षक असू दे, मानकी, कारण त्यांचीही जडणघडण अशा समाजात झाली आहे. त्यामुळे त्यांचाही त्यात दोष नसतो. पण हे जग माझं आहे आणि या जगावर माझाही तितका अधिकार आहे आणि तेवढीच माझी कर्तव्यही आहे. तर हा जो विश्वास निर्माण करून दिला ते ड्रॉप बाय ड्रॉप वॉटर या नाटकाने, की ज्यामध्ये आम्ही जसं आपल्या घरामध्ये कोणी पाहुणे आले तर आपण सहज पाणी विचारली, आपली ती संस्कृती आहे. पण हेच पाणी प्रायव्हेटाईज होतं, खाजगीकरण होतं, म्हणजे जो आपला नैसर्गिक हक्क आहे, जे आपल्याला निसर्गाने दिलेलं आहे, जे आपलं तत्व आहे, त्याच पाण्यावरती जर खाजगीकरण होत आहे तर त्याच्या विरोधात हे नाटक भाष्य करतं आणि तोच ते आम्ही या नाटकामध्ये प्रस्तुत करतोय. आणि या नाटकामध्ये आम्ही अशा तळागाळातील मुलींनाही तयार केलं होतं, एक कलाकार म्हणून, एक व्यक्ती म्हणून, आणि स्वतःचं आयुष्य कसं घडवायचं आणि अस्तित्व कसं घडवायचं याच्यासाठी आम्ही त्यांना तयार केलं होतं. आणि अशा मुलींचा समूह घेऊन सर आम्हाला, मंजू सर आणि नाट्य सिद्धांत आम्हाला युरोपमध्ये घेऊन गेलो होतं, जिथे आम्ही 66 दिवस तिथे होतो. आणि 66 दिवस आम्ही 4 देशांमध्ये 27 प्रयोग आणि त्याचे जवळजवळ 29 कार्यशाळाही घेतल्या. बरं, हे प्रयोग आम्ही तिथल्या भारतीयांसाठी नाही तर त्याच लोकांसाठी, जर्मन लोकांसाठी आम्ही प्रयोग केले. आणि तिथल्याच मुलांचे, शिक्षकांचे, तिथल्याच राजकीय लोकांचे आमचे कार्यशाळा होत्या आणि त्या कार्यशाळा त्यांच्या घेतल्या आणि त्यांना भारताची खरी ओळख दाखवली. आम्ही एक भारताचे सांस्कृतिक दूत म्हणून तिथे गेलो होतो आणि त्याचा प्रचंड अभिमान आम्हाला आहे. आणि तिथे गेल्यावर तर एक खूप मोठी गोष्ट ही जाणवली की बाहेरचे देश तर नंतर बघू, पण सर्वात पहिले ना मला माझा भारत बघायचा आहे. अगदी कानाकोपऱ्यात जाऊन मला भारत अनुभवायचा आहे याचीही जाणीव खूप झाली. आणि ड्रॉप बाय ड्रॉप वॉटरने आमच्यातल्या कलाकाराला एक विशाल आकाश निर्माण करून दिलं. कारण प्रत्येक कलाकाराचं एक स्वप्न असतं की केवळ माझ्याच भूमीत नाही तर मी त्या भूमीत जाऊन माझी कला, जे आपण म्हणतो की कलेला सीमा नसतात, तर त्या भूमीत जाऊन ती कला उत्पन्न करणं. आपण नेहमी बघत आलोय की आता ज्या रंगभूमी आहेत, आपल्याकडे ज्या रंगभूमी आहेत त्यामध्ये भारतीय किंवा युरोपियन किंवा तिकडच्या देशांमधले ज्या रंगभूमी आहेत किंवा त्यांचे जे आहेत ते आपल्याकडे आणलं जातं, त्यावरती काम केलं जातं. मग यात आपले बरेच उदाहरणं आहेत की त्यांची कला आपण इथे आणतो, मग त्यांची कॉपी करतो आणि मग ते प्रस्तुत करतो. पण भारताच्या भूमीमध्ये जन्माला आलेलं थिएटर ऑफ रिलेव्हन्स हे तत्व घेऊन आम्ही तिथे गेलो होतो आणि त्यांना दाखवलं की भारताची रंगभूमी आणि भारताची कर्मभूमीमध्ये काय उत्पन्न होतं. आणि प्रत्येक वेळी आम्हाला त्या प्रयोगाला खूप सुंदर असा प्रतिसाद मिळत गेला. एक प्रेक्षक आम्हाला तर म्हणाले की आमच्याकडे पाण्याची कमी नाहीये, त्यामुळे आम्हाला कदाचित ते कळत नाही, म्हणजे जाणीव नव्हती होत की पाण्याचा उपयोग कसा करावा किंवा काय होत नव्हती किंवा त्याचे काय पडसाद होत असतात. पण तुमच्यामुळे, ह्या नाटकामुळे आम्हाला याची जाणीव झाली की पाण्याचं खाजगीकरण होणं किंवा त्याचं महत्व काय. आणि याचं एक खूप उत्तम प्रतिसाद म्हणेल किंवा नाटकाने कसं परिवर्तन घडतं याचं एक मी सांगेल की आमचा प्रयोग झाल्यानंतर तो प्रयोग बघायला हॅम्बुर्ग इथले मेयर आले होते
आणि प्रेक्षकही होते. तर त्यांनी आमचा प्रयोग पाहिला आणि प्रयोग पाहिल्यानंतर ज्यावेळी आम्ही आमचे सगळं आठवून परत आलो त्यानंतर आम्हाला ही बातमी कळली की तिथे एक फ्रेंच कंपनी तिथल्या पाण्याच्या याला जिथे ते स्प्रिंग वॉटर्स असतात त्याला खाजगीकरण करण्यासाठी एक फ्रेंच कंपनी तिथे येणार होती. पण आमच्या नाटकामुळे त्या प्रेक्षकांनी तिथे आंदोलन केलं आणि ते खाजगीकरण जवळजवळ 6 महिने ते 1 वर्ष पुढे ढकललं. त्याच्यानंतरची बातमी तर आमच्याकडे नाहीये, पण ही एवढी बातमी तर आली होती की 6 महिने ते 1 वर्ष ते पुढे ढकललं होतं. सो हे तिथनं आम्ही खूप हे खूप स्ट्रॉंग आमचं हे झालं की नाटकामुळे हे परिवर्तन कसं घडलं आणि हे ड्रॉप बाय ड्रॉप वॉटरने केलं होतं. निश्चित खूप छान असा तुम्ही इथे म्हणजे तुम्ही जेव्हा नाटक सादरीकरण केलं तिथल्या प्रेक्षकांनी मध्ये पाण्याचं महत्त्व तर जाणून घेतलं त्याबरोबरीने जो तुम्ही प्रसंग इथे सांगितला खरंच म्हणजे ही खूप गरजेची गोष्ट आहे की आपल्याकडे जी विपुल प्रमाणात असतं त्याची आपल्याला किंमत नसते पण जेव्हा आपण अशा कलाकृती पाहतो किंवा अनुभवतो त्याच्यातनं आपल्याला त्या गोष्टीचं महात्म्य कळत जातं महत्वच नाही महात्म्य कळत जातं आणि खरंच ह्या गोष्टी फार गरजेच्या आहेत. आता मुंबईमध्ये आपल्याला पाण्याची चणचण किंवा वणवण आपल्याला फिरायला लागत नाही त्याच्यासाठी. परंतु राजस्थान किंवा गुजरातमधील किंवा महाराष्ट्रातील काही खेडेगाव आहेत की तिथे खरंच पाणी म्हणजे खूप मुबलक प्रमाणात नसतं. आणि त्यांना त्याची खूप किंमत म्हणजे म्हणतात ना की किंमत म्हणजे शारीरिक रित्या त्यांना मोजावी लागत असते की खूप वणवण करावी लागत असते. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण खरंच अंगीकारल्या पाहिजेत, की आपण जे वेस्ट करतोय पाण्याचं, ते आपण थोडं म्हणजे म्हणतात, की आपल्या परीने आपण प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. आणि अशा ह्या ज्या कलाकृती जसं यांनी आता थिएटर ऑफ इलेव्हनच्या माध्यमातून फक्त भारतात नाही तर युरोपात जाऊन सुद्धा त्या कलेचं सादरीकरण त्यांनी केलंय आणि तिथल्या लोकांना सुद्धा ती कलाकृती बघून त्यांना सुद्धा त्या पाण्याचं महत्त्व काय आहे हे म्हणजे एक म्हणतात ना, की जाणून दिलेलं आहे. की खरंच थिएटर एक असं माध्यम असतं, की आपल्या ज्या समस्या आहेत किंवा काही काही प्रश्न असेल, एखादी छोटीशी कृती की नाही होईना खूप उत्तम प्रकारे ते थिएटरच्या माध्यमातून मांडलं जात असतं. आणि खरंच खूप सुंदर आणि त्या कलेचा तुम्ही एक भाग होतात. 66 दिवस तुम्ही वेगवेगळ्या देशांमध्ये ती कला सादर केलीत. आणि खरंच खूप तुमच्या ह्या कार्याला सलाम आहे. आणि अतिशय स्तुत्य असं उपक्रम आणि खरंच म्हणजे बोलावं तितकं कमी आहे. तुमचं म्हणजे म्हणतात ना, की या सगळ्या गोष्टी की अनुभवणं फार गोष्ट वेगळी आहे आणि त्याचे तुम्ही काय म्हणतात, की एक जिवंत असे साक्षीदार आहात त्या गोष्टीचे, की जसं तुम्ही तुमच्या अनुभवातनं ते कथित झालं. पुढचा प्रश्न विचारू इच्छिते, की नाटक राजगती याविषयी काय सांगाल? राजगती सर्वात आधी तर हा एक राजनीती या विषयावरती हे नाटक आहे. आणि मी माझा प्रवास सांगेन की शाळेत आपण एक सब्जेक्ट असतो आपल्याला पॉलिटिकल सायन्स. तो माझा अत्यंत वीकेस्ट सब्जेक्ट होता. म्हणजे पॉलिटिकल सायन्स मध्ये परीक्षा आली, मार्क मिळवले, पास झालं संपलं. आपला काहीही पॉलिटिक्सशी घेणं देणं नाही. हा विचार घेऊन पुढे जाणारी एक व्यक्ती ती या नाटकाच्या माध्यमातून राजगतीच्या नाटकाच्या माध्यमातून सांगते की येस पॉलिटिक्स इज चेंजिंग माय लाईफ, पॉलिटिक्स इज रिस्पॉन्सिबल, किंवा ती एक विचारधारा आहे, एक विचारसरणी आहे जी माझ्या आयुष्यात खूप मोठा बदल आणते. माझ्या आयुष्याला मार्ग दाखवण्यासाठी, एक मानवीय कल्याणाचा मार्ग दाखवण्यासाठी राजनीती हा एक उत्तम मार्ग आहे. हा बदल राजगती नाटकाने घडवून आणला. आणि हे जे एक सरळ माइंडसेट असतं की पॉलिटिक्स इज नॉट माय कप ऑफ टी, हे खरंच आपण बोलून किती आपले हात वरती करून टाकतो, आपल्या जबाबदाऱ्या किती सहज आपण झटकून देतो. पण कधी याचा विचार करतो का की अरे पॉलिटिक्स जर घाण आहे, राजनीती जर घाण आहे, तर मग आपण वोट का द्यायला जातो? मग आपण हे जे मोठमोठे पॉलिटिकल फायटर्स किंवा फ्रीडम फायटर्स होऊन गेले, हे घाण आहेत का की यांनी पॉलिटिक्स मध्ये भाग घेतला, यांनी आपल्याला आपला देश मिळवून दिला? जर पॉलिटिक्स घाण असती तर मग हे त्या पॉलिटिक्सच्या मार्गावरती कार्यरत झालेच कशाला असते? या सगळ्या विचार मंथनावरती कार्यरत होऊन जेव्हा आम्ही कलाकार म्हणून या राजगती या नाटकात उतरलो, तेव्हा खरंच कळलं
की नाही, पॉलिटिक्स इज व्हेरी प्युअर, हा एक पवित्र मार्ग आहे, हा मानवीय कल्याणासाठी एक पवित्र मार्ग आहे. आणि मुळात ईश्वराच्या पलीकडे, ईश्वराच्या वरतीही जर कुठला मानव कल्याणासाठी मार्ग आहे तर तो राजकारण आहे, ते राजनीती आहे. राजनीती हे सत्ताकारण नाहीये, तर राजनीती हा प्रजा कल्याणाचा मार्ग आहे. आणि यामध्ये विशेष म्हणजे जसं कोमल ही म्हणाली, प्रत्येक कलाकाराचं एक म्हणणं असतं की नाटक किंवा राजकारणाचा काय संबंध आहे. नाटक नाटक राहू द्या बाबा, राजकारण राजकारण राहू द्या, दोघाला मिसळू नका. पण इथे थिएटर ऑफ रेलेव्हन्स सांगतं की रंगकर्म हे प्युअर राजनैतिक कर्म आहे. का? कारण कोणतीही कला ही विद्रोही असते आणि कलाकार हा बंडखोर असतो. जेव्हा जेव्हा सत्ता समोर उभी राहते किंवा सत्ता वाईट वाम मार्गाला जाते, तेव्हा कलाकार असतो जो प्रश्न विचारतो, जो सत्तेचा तख्त पलटतो. पण आपल्याकडे पूर्वापार अशी एक पद्धत चालत आली आहे की कलाकाराने प्रश्न विचारू नये किंवा त्याने आश्रित राहावं म्हणून त्याला राजाश्रित केलं जातं, किंवा त्याला आता आपल्याकडे वेगवेगळ्या सुविधा दिल्या जातात. जसं आपल्याकडे मोठ्या मोठ्या संस्था आहेत भारतातही ज्या नाटकासाठी काम करतात. पण खरंच तिथे नाटक उगवतं का, हा खूप मोठा प्रश्न आहे माझ्यासाठी. कारण तिथे कलाकार तो जातो नाटक शिकण्यासाठी, अभिनय शिकण्यासाठी, पण तिथून नाटक बाहेर येत नाही, बाकी सगळं बाहेर येतं. सो द पॉइंट इज की जेव्हा राजकारणाची गोष्ट येते किंवा पॉलिटिक्सची गोष्ट येते, तेव्हा तिथे परत मुख्य भूमिका असते ती कलाकाराची, ती रंगकर्माची. आणि थिएटर ऑफ रेलेव्हन्स आपल्या रंगकर्माच्या बाजूने पॉलिटिकला प्युअर आणि इव्हॉल्व्ह करण्याच्या प्रोसेसमध्ये आहे आणि आम्ही करतो आहोत. आणि गेली 29 वर्ष हीच प्रोसेस आहे की प्रवाहाविरोधात आम्ही या प्रक्रियेत आहोत. जसं मी याचं एक उदाहरण देईन की खूप सहज आपण म्हणतो की राजकारण वाईट आहे किंवा राजकारण खराब आहे, चांगल्या माणसाने त्यात जायचं नाही. पण राजकारणाचा हा एकच आयाम नाही आहे, तर सत्ता, व्यवस्था, राजनैतिक चरित्र आणि राजनीती हे 4 स्तंभ त्याचे मुख्य आहेत आणि जे आम्ही राजगती नाटकामध्ये मांडले आहेत. राजगती नाटकाचं लेखन आणि दिग्दर्शन मंजुल भारद्वाज यांनीच केलंय आणि त्यांच्या सृजनकाराने हे 4 मुख्य स्तंभ दिलेत की हे स्तंभ जे 4 आहेत हे प्युरिफाय होणं खूप गरजेचं आहे. आणि त्याला जर कोण प्युरिफाय करतं तर ती आहे राजगती. आणि राजगती या 4 स्तंभांना प्युरिफाय करते. कारण जोपर्यंत सत्ता आहे, सत्तेत मूळतः जसं सत्ता म्हटलं की पॉवर येते, एक माज येतो, तर त्याला प्युरिफाय करणं खूप गरजेचं आहे. पॉलिटिकल चरित्र, जसं आपले जे प्रिय आदरणीय आहेत ते म्हणतायत की 70 वर्षात काय झालं. पण खरंच आहे की 70 वर्षाच्या आधी जेव्हा आपली 1947चा लढा होता, तेव्हा राजनैतिक चरित्र होते, कॅरेक्टर्स होते, लीडर्स होते, ज्यांनी देशाला निर्माण केलं, ज्यांनी आपल्या समाजाला निर्माण केलं. पण या काळामध्ये एकही पॉलिटिकल कॅरेक्टर निर्माण नाही झालं जो देशाला पुढे घेऊन जाईल. तर राजनैतिक चरित्र निर्माण होणं किती महत्वाचं आहे हे या नाटकात आहे. व्यवस्था मूळतः जड असते. व्यवस्था एक अशी असते की जी कधीच बदलत नाही, ती तशीच जड राहते. कारण व्यवस्थेचा हा गुण आहे की ती चेंज होते. मग कोणतीही व्यवस्था घ्या, जसे आपल्याकडे किती मोठ्या मोठ्या व्यवस्था आहेत. आपली शैक्षणिक व्यवस्था आहे, आपली राजनैतिक व्यवस्था आहे, आपली आर्थिक व्यवस्था आहे. तर कुठलीही व्यवस्था ही बदलत नाही. आणि आपल्याकडे मायथॉलॉजी ही उदाहरणं आहेत. नेहमी सर याचं एक उदाहरण देतात की ज्यांनी धर्मासाठी युद्ध केलं होतं, धर्माच्या स्थापनेसाठी युद्ध केलं होतं, तेही व्यवस्थेमध्ये खपले, तेही व्यवस्था नाही बदलू शकले. तर व्यवस्था ही बदलणं खूप महत्वाचं आहे. आणि त्यानंतर आहे राजनीती. राजनीती हा एक ग्रंथ आहे, एक पायस प्रोसेस आहे जी या सगळ्याला घेऊन चालते. जसं कोमली म्हणाली की ईश्वरानंतर जर कोणती जनकल्याणाची नीती आहे तर ती राजनीती आहे. तर या 4 आयामांना हे नाटक मांडतं. परत या नाटकामध्ये विचारधारा आहेत, ज्या मुख्य विचारधारा आहेत, ज्यामध्ये जगाची प्रणाली आणि आपल्या देशाची कार्यप्रणाली चालते. आपल्याकडे हे भ्रम निर्माण केले जातात की आम्ही तिघी आहे, आमच्या तिघांमध्ये विचार नाही पटत आहेत. तर आपल्याकडे भ्रम निर्माण केले जातात की हे दोघं एकमेकांना मारत होते, कुटत होते, शिव्या देत होते. हे खूप भ्रम पसरवले जात आहेत आपल्यामध्ये. आणि असंच गांधी असू देत, भगतसिंग असू देत, आंबेडकर असू देत, कार्ल मार्क्स असू देत, यांचे खूप भ्रम आले. पण यांनी निर्माण काय केलंय हे आपल्यापर्यंत जास्त पोहोचत नाही. ते एकमेकांबरोबर काय करत होते हे जास्त पोहोचतं. तर राजगती नाटकामध्ये आम्ही या विचारधारांना त्याच ओरिजिन म्हणजे त्याच प्युरिटीने मांडतोय की त्या मुख्य काय काम करतात आणि ह्या 4 विचारधारा एकत्रित कशा येतात, कसं काम करतात. आणि ठीक आहे, जे
जे चरित्र होऊन गेले त्यांनी आपापल्या काळामध्ये आपापल्या एरामध्ये काम केलं, त्यांनी आपली भूमिका निभावली. पण या सगळ्यामध्ये मी कुठे, माझी भूमिका काय, माझी जबाबदारी काय? त्यांनी एक मशाल स्वरूप म्हणजे जे आपण ऑलिम्पिकमध्ये रिले रेस पाहिली की एक मशाल घेऊन धावत असतो, दुसरा स्पर्धक दुसऱ्या स्पर्धकाच्या हाती देतो. तर त्या क्रांतिकारकांनी हे काम केलंय, ते मशाल घेऊन आता धावत आले आपल्यापर्यंत आणि आता ती मशाल आपल्या हातात आहे. आता माझी जबाबदारी आहे ती पुढे घेऊन जाणं आणि त्या जबाबदारीची जाणीव हे राजगती नाटक करून देते की ठीक आहे, त्यांनी जे केलं ते त्यांच्यापर्यंत सीमित आहे, आता त्यातून मला सार घेऊन पुढे जायचंय, हे राजगती नाटक सांगतं. आणि राजगती नाटकाची खूप महत्वाची भूमिका ही आहे की आम्ही या नाटकाचे प्रयोग संपूर्ण भारतभर, महाराष्ट्रभर केले, संविधानिक मूल्यांच्या जतनासाठी, संरक्षणासाठी केले आणि आम्ही यात ठामपणे मांडलं की राजनीतीचा माझा थेट संबंध आहे, कारण कोणीतरी एक व्यक्ती सत्तेत बसतो, तो निर्णय घेतो आणि त्याचा थेट इम्पॅक्ट माझ्या आयुष्यात होतो. साधी डाळ महाग झाली, गॅस सिलेंडर महाग झालं, पेट्रोल महाग झालं, पैशांच्या नोटा बदलल्या, थेट इम्पॅक्ट माझ्या आयुष्यात झाला. तर या सगळ्या प्रभावांती असं म्हणजे हे निर्णय होतो की राजकारणाचा माझ्या आयुष्याशी खूप थेट संबंध आहे आणि त्यात माझा सहभाग खूप अनिवार्य आहे. तर प्रत्येक नागरिकाला पॉलिटिक्स मध्ये सहभागी होण्यासाठी हे नाटक प्रेरित करतं. तुम्ही जोपर्यंत त्यापासून अवेअर राहणार हे असंच सुरू राहणार, पण जेव्हा तुम्ही प्रक्रियेत सामील होणार, प्रश्न विचारणार, सजग होऊन पाहणार, तेव्हा तुम्हाला पॉलिटिकल प्रोसेस अजून इव्हॉल्व्ह होताना दिसेल आणि त्यात बदल निश्चितपणे घडेल. आणि त्याचं एक उदाहरण आहे की आम्ही जेव्हा आमचा प्रयोग 26 नोव्हेंबरला म्हणजे संविधान दिवसा दिवशी आम्ही प्रयोग केला आणि त्याच दिवशी आम्हाला बातमी कळली की महाराष्ट्राची सत्ता बदलली आहे आणि त्यात आम्ही खूप अभिमानाने सांगतो की यात मुख्य वाटा आमच्या राजगती नाटकाचा आहे, कारण आम्ही प्रत्येक नागरिकाला, प्रत्येक मतदाराला प्रेरित केलं, इव्हॉल्व्ह केलं आणि एक दृष्टी दिली की तुम्ही कशा दृष्टीने राजकारणाला पाहाल. प्रत्येक कलाकार हा निष्पक्ष असतो, तो कुठल्या एका पक्षाचा नसतो, तो आम्ही संविधानाच्या पक्षात आहोत आणि प्रत्येक कलाकार हा सत्तेला प्रश्न विचारतो आणि त्याने तो विचारावा, कारण सत्ता त्याचं काम करतेय का नाही करत आहे हे दाखवण्याचं काम किंवा हे विचारण्याचं काम हे प्रत्येक नागरिकाचं आणि कलाकाराचं आहे आणि ते आम्ही आमच्या नाटकाने सातत्याने करत आलो आहोत. कारण कुठलाही देशात राहणारा कुठलाही व्यक्ती हा ग्राहक नाहीये, हा नागरिक आहे. नाही, खरंच खूप छान. आपण नेहमी म्हणत असतो की चिखलात म्हणजे म्हणतात ना की दगड टाकला का त्याच्यावर चिखल, ते चिखल आवरायला गेलं का आपण पूर्णपणे काय म्हणणार, मलिन होणार. पण जर तो साफ करायचा असेल तर त्या चिखलात उतरणं, त्या चिखलाचा एक भाग बनणं म्हणजे काही काळासाठी तरी आपल्याला फार गरजेचं असतं, कारण की त्यानंतर म्हणजे म्हणतात ना की ती स्वच्छता ही होणार आहे. तर म्हणजे खरंच आहे की प्रत्येक गोष्टीकडे बोटं दाखवणं बसवण्यापेक्षा त्या व्यवस्थेचा भाग होणं फार अनिवार्य असतं. तसंच एक तुमचं नाटक आहे की खरंच ही व्यवस्था अशी, ती व्यवस्था अशी, ही व्यक्ती अशी असं न करता आपण तिथला भाग होतो. आपण त्या गोष्टी व्यवस्थित जाणून घेणं फार गरजेचं असतं आणि इथे आपण कुठेतरी चुकत असतो की आपण फक्त बोटं दाखवत असतो. तर तुमच्या कलाकृतीने बरेच गोष्टी ह्या बदलल्या असतील. एक मनात विचार निर्माण करणं सुद्धा फार गरजेचं असतं. तो विचार जर म्हणतात ना की ठिणगी लागली, एखादी ठिणगी सुद्धा वणवा पेटवू शकते. तर खरंच ठिणगी लागण्याचीच म्हणजे वेळ आहे आणि ही ठिणगी तुमच्या नाटकाने म्हणजे लागली असं आणि त्याचं वणव्यात निश्चित रूपांतर हे आज न उद्या झालंच आहे, पण अजून म्हणजे म्हणतात ना की मोठ्या स्वरूपात होईल. अशा शुभकामना तुमच्या पाठीशी आहेत आमच्या. इथे एक प्रश्न आलाय की नाटकांवरती सिनेमे येत असतात, म्हणजे जसं एक दशरथ सूर्यवंशी आहेत यवतमाळवरनं त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. नाटकाचे चित्रपटात रूपांतर केले जात आहे असे जसे कट्यार काळजात घुसली तसे चित्रपटाचे नाटकात रूपांतर केले तर खूपच प्रभावी आणि मनोरंजक ठरेल का, असा प्रश्न आहे. म्हणजे तुमचं मत विचारतायत ते की तुम्हाला याविषयी काय वाटतं की नाटकांवरती सिनेमे येत आहेत. नक्कीच या प्रश्नाचं उत्तर नक्कीच मी देऊ इच्छिते की नाटकाचं रूपांतर फिल्म मध्ये होतं, पण नाटक म्हणजे प्रत्यक्ष, नाटक म्हणजे स्पर्श. तर नाटकाचा जो एक प्रभाव किंवा नाटक म्हणजे जे प्रत्यक्ष घडतं आणि त्याचा स्पर्श होतो
तो सिनेमांमधनं येणं अपेक्षित नाहीये, तो नाही येत तसा. सिनेमामध्ये सगळ्या गोष्टी आयत्या दिल्या जातात त्या स्क्रीनवरती, पण नाटकामध्ये प्रेक्षकांना त्या कल्पना शक्तीला, त्यांच्या इव्हॉल्विंग प्रोसेसला सुरुवात करतात. आणि खास करून हे थिएटर ऑफ रिलेव्हन्स, जसं आपण पाहिलं की नाटक जे आपण सो कॉल्ड कमर्शियल नाटकं आपण म्हणतो, पण आम्ही कमर्शियल या शब्दावरतीही प्रहार करतो की कमर्शियल हा आपला शब्द नाहीये. सर नेहमी सांगतात की ते अमेरिका किंवा त्यांच्याकडनं आलेला हा शब्द आहे. तर हे जे सो कॉल्ड नाटकं आपण बघतो त्यामध्ये मोठे मोठे नेपथ्य वापरले जातात, तामझाम केला जातो, लाईट्स, कॉस्ट्युम्स, हे सगळं केलं जातं. पण खराच त्याचा जो गाभा आहे नाटकाचा, त्याची कॉन्सेप्ट, त्याची संकल्पना आणि त्याचा तो अभिनय, त्याला प्रस्तुत करणारा अभिनेता किंवा अभिनेत्री, यावरती काम कमी केलं जातं. आणि त्याला आधार देण्यासाठी मग हे सगळं तामझाम केला जातो आणि त्यातला मूळ गाभा हरवतो. तिथे आम्ही थिएटर ऑफ रिलेव्हन्सचे रंगकर्मी उभे राहतो आणि आम्ही कुठलेही लाकडी सेट किंवा नेपथ्य, तसे नेपथ्य न वापरता मानवीय मनोरे किंवा स्वतः आम्ही तयार केलेलं नेपथ्य, म्हणजे आम्ही शारीरिक किंवा याच्यावर तयार केलेलं नेपथ्य आम्ही वापरतो. आणि त्यामुळे जो समोरचा एक प्रेक्षक बसलेला असतो तो त्या काळात जातो, कारण अभिनेता किंवा अभिनेत्री त्या ताकदीने प्रस्तुत करते. आणि हाच ना खरा अभिनय आहे ना, की तिथे नसलेल्या गोष्टी मध्ये तुम्ही प्रेक्षकांना घेऊन जातात, तिथे तो अभिनय आहे. त्या काळामध्ये घेऊन जातात, त्या विचारांमध्ये घेऊन जातात, तिथे अभिनेता आणि अभिनेत्री खरी ठरते, कलाकार खरा ठरतो आणि ती संकल्पना खरी ठरते. तर ते चित्रपट मध्ये ती कल्पना शक्ती मारली जाते प्रेक्षकांची, जी नाटकामध्ये निर्माण होते. तर निश्चित की आणि आमचे असे आम्ही अनेक मापदंड, जे मराठी किंवा हिंदी रंगभूमी आपण बघत आलोय, तर त्या रंगभूमीवरतील बरेचसे मापदंड आम्ही थिएटर ऑफ रिलेव्हन्सच्या माध्यमातून मोडत आलो आहोत. जसं फार सुरुवातीला मी छेडछाड क्यू या नाटकामध्ये काम करत होते थिएटर ऑफ रिलेव्हन्स, त्यामध्ये आम्ही जर सुरुवातीचं एक छेडछाड क्यू हे जे गाणं प्रस्तुत करायचो, त्यात सर बोलले की तुम्ही पाठ दाखवायची. आणि मी सुद्धा काही मराठी नाटकांमधनं काम करून आले होते आणि तिथे मी ऐकलं होतं की पाठ दाखवायची नाही. आणि तो भ्रम माझ्या सरांनी तोडला की पाठीमध्ये एवढी ताकद निर्माण करा आणि तुमची पाठ ही बोलायला हवी. आणि तो भ्रम आमचा तुटला की नाही, पाठ दाखवणं म्हणजे पाठ दाखवू शकतो, पण त्या पाठीत ताकद निर्माण करा. नेपथ्य आम्ही वापरत नाहीये, जे चौकट नेपथ्य, ते बांबूचे लाकडाचे सेट वापरले जातात ते वापरत नाही. त्यानंतर भाषा, की फक्त सरळ साधी सोपीच भाषा हवी प्रेक्षकांना, नाही, तुम्ही ती भाषा द्या जी मानवीय भाषा आहे, अशी भाषा. तर तो एक भ्रम मोडीत काढला. राजगती नाटकामध्ये मी गांधींची भूमिका करते, सायली भगतसिंगची भूमिका करते आणि कोमल आंबेडकरांची भूमिका करते. तर कुठलेच प्रेक्षक आम्हाला कधीच बोलले नाही की एक स्त्री असून पुरुष चरित्र भूमिका तुम्ही कसे करता, असं कधीच बोलले नाही. कारण आम्ही तो माइंडसेट पण तोडला की आम्ही विचार परफॉर्म करतोय आणि ते कॅरेक्टर स्त्री आणि पुरुष बघून नाही येते, तर आम्ही तो विचार परफॉर्म करतोय, त्यामध्ये ते जेंडर नाही आहे. तर हा सुद्धा आम्ही भ्रम मोडीत काढला. सॅटर्डे संडे प्रयोग लावायला हवा किंवा एक प्राईम टाइम आहे नाटकासाठी, तर तोही भ्रम आम्ही मोडीत काढला. नाही, आम्ही आमचे प्रयोग सोमवार ते शुक्रवार या दरम्यान सकाळी 6-6:30लाही आम्ही प्रयोग केलाय आणि तोही नदीच्या पात्रामध्ये केलाय आणि प्रेक्षक आलेले आहेत. कारण या मुद्द्यामध्ये प्रेक्षकांना, जसं अश्विनी म्हणाली, प्रेक्षकांना आम्ही कधीच रसिक मायबाप म्हणून नाही बघितलं, त्यांना आम्ही सहभागी म्हणून सामील केलं आणि आम्ही नाटकाला, कलेला नेहमी एक साधना म्हणून पाहिली, जगली. केवळ अभिनय करायचा आहे तर रंगमंचच हवा, एक थिएटरचं इन्फ्रास्ट्रक्चरच हवं, टेक्निकल लाईट्सच हवे,
याची मागणी आम्ही कधीच केली नाही. बेसिकली नाटक आमच्यासाठी एक कला साधना आहे, एक कला सत्व आहे, ज्याला आम्ही आमच्यात जगतो आणि त्याचे तरंग इतके प्युरिटीने किंवा इतके प्युअर, इतक्या शुद्धतेने प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात की नाटक रंगमंचावर नाही, त्यांच्या मेंदूच्या मंचावर घडत असतं. म्हणून आम्ही थिएटर ऑफ रेलेव्हन्सच्या नाटकाला एक विचार मंच म्हणूनही म्हणतो. आणि इथे मी अजून एक सांगेन की जसं आपल्याकडे 300 ते 1000 पर्यंत बजेट आहे सांस्कृतिक विभागासाठी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी, पण आज कोरोना काळात कुठे रंगकर्मी, कुठे आहेत, काय करतायत? ठीक आहे, अडचण आहे, आव्हान आहे, पण रंगकर्म कुठे होत आहे? मी घरात आहे तरी माझं रंगकर्म का थांबलंय? आणि अशा स्थितीतही आम्ही रंगकर्मींनी प्रेक्षक सहभागितेने, प्रेक्षक सहयोगितेने यावेळेस म्हणजे जिथे लॉकडाऊन आहे, रंगमंच बंद आहे, थिएटर बंद आहे, तिथे आम्ही सम्राट अशोकचा प्रयोग केला. हो, त्याचा तेच अर्थ तोच प्रश्न आहे आपला की नुकतंच तुम्ही सम्राट अशोक ही कलाकृती तुमचं आत्ताच म्हणजे काही दिवसापूर्वीच अलीकडेच त्याचं सादरीकरण तुम्ही केलं आणि ज्या प्रकारे आता ताईंनी सांगितलं की म्हणजे म्हणतात ना की मोठा डामडौल सम्राट अशोक म्हणजे डोळ्या पुढेच येते एक भव्य दिव्यता आणि ते कुठलेही म्हणजे म्हणतात ना की भव्य दिव्य असे सेट न उभारता त्या नाटकाचा प्रयोग यशस्वी प्रयोग नाही यशस्वी प्रयोग तुम्ही केलेला आहे. तर त्याविषयी काय सांगाल? सम्राट अशोक हे नाटक धनंजय कुमार यांचं लिखाण आहे आणि खुद्द मंजूर सर यामध्ये सम्राट अशोक यांची भूमिका साकार करताय. सम्राट अशोक म्हणजे 2321 वर्षापूर्वी असलेला आपल्या भारताचा एक राजा, एक शासक, ज्याने एक उत्तम मिसाल आपण म्हणतो, एक उत्तम उदाहरण आपल्या समोर आहे परिवर्तनाचं, की एक शासक ज्याच्याकडे अख्खं साम्राज्य होतं, त्याला चक्रवर्ती राजा म्हणून संबोधलं जायचं आणि त्या राजाने त्याच्या मानवीय संवेदनांना ज्यावेळी तो जागृत झाला, त्या जागरूकतेने त्याने आपल्या शासन प्रणालीला प्रजा कल्याणमध्ये परावर्तित केलं आणि संपूर्ण पृथ्वीला, संपूर्ण विश्वाला एक उदाहरण दिलं की शासन किंवा राज्य हे शांततेने, अहिंसेच्या मार्गाने प्रस्थापित होऊ शकतं, निर्माण होऊ शकतं. हे एक मोठं उदाहरण त्याने आपल्या समोर सादर केलं. आणि आजची जी आजच्या ज्या घटना किंवा घडामोडी आपल्या आजूबाजूला घडतायत, आपल्या विश्वात घडतायत, आपण सगळेच त्यामध्ये या संकट काळात आहोत. ह्या अशा वेळी राजनैतिक चरित्र म्हणून एक कसं उभं राहायचं किंवा कसं परिवर्तन स्वतःमध्ये घडवायचं आणि प्रजा कल्याण आणि स्वतःला त्या प्रजेसाठी आपण काय करतोय किंवा कुठे उभं राहतोय हे एक उत्तम उदाहरण राजनेत्यांसाठी आज सम्राट अशोकने दिलं आहे. आणि त्याची सुरुवात आम्ही या सम्राट अशोकच्या नाटकाने निर्माण केली. सुरुवातीला आम्हाला नक्कीच हे होतं की सम्राट अशोक म्हणजे नेमकं कोण, त्यांनी नेमकं काय केलंय. तर जसं जसं ही स्क्रिप्ट आम्ही वाचन करत होतो आणि मार्गदर्शन सर करत होते, त्याची चर्चा करत होतो, तर या चर्चेतनं हळूहळू सम्राट अशोकचं चरित्र उलगडत होतं आणि त्या चरित्रामध्ये आम्ही कुठे आहोत, माझी भूमिका नेमकी काय आहे, माझ्या अंतर्मनाशी माझा चाललेला सततचा संवाद मला कुठली दिशा देतोय, याचं एक प्रत्येक वेळी आम्ही मनन करत होतो. आणि सम्राट अशोक खर तर ही यात्रा आहे एका राजाची एक माणूस होण्यापर्यंत. कारण जोपर्यंत तो राजा होता तोपर्यंत नरसंहार करत होता, त्याला दिसत नव्हतं, त्याला फक्त साम्राज्यवाद दिसत होता आणि मी माझं साम्राज्य कसं वाढवू हे त्याच्या डोळ्यासमोर होतं. पण आम्ही या नाटकात दाखवलंय की तो माणूस आहे, तू राजा असण्याआधी पहिला तू माणूस आहेस आणि ती माणूस असण्याची चेतना, ती जाणीव त्याच्यात निर्माण करणं आणि माणूस झाल्यानंतर एक परिवर्तनशील राजा, जसं ज्याने कधीच धर्माला आपल्या प्रशासनावर हावी होऊ दिलं नाही, ज्याने कधीच हा विचार केला नाही की माणसं म्हणजे माझी प्रजा माझ्या हातातली कठपुतली आहे किंवा बाहुल्या आहेत, त्याने त्यांना आपली संतान म्हणजे
सम्राट अशोक हा पहिला शासक होता ज्याने आपल्या प्रजेला आपलं संतान, आपली मुलं म्हणून पाहिलं. आणि आज जिथे आपण पाहतो की केवळ निवडणुका लढवायच्या, केवळ कसल्याही परिस्थितीत निवडणुका लढून जिंकून यायचं, ही राजकारण्यांची मानसिकता आहे. तिथे सम्राट अशोकचं उदाहरण द्यावं वाटतं की तुम्ही प्रजा कल्याणाकडे वळा, तुमचं राज्य, तुमचं शासन निश्चितच आहे. सम्राट अशोक हे नाटक आम्ही 12 ऑगस्ट 2021 त्याची प्रथम प्रस्तुती केली, कारण 29 वर्ष पूर्ण झाली. आणि मी हे सांगू इच्छिते की आज ह्या काळामध्ये थिएटर बंद आहेत, तरीही आम्ही हा प्रण घेतला की नाही, आम्हाला हे नाटक सादर करायचं आहे. आमचं रंगकर्म सातत्याने सुरू आहे आणि आम्ही त्या विचाराने काम करतो आहोत, म्हणून आम्ही याची प्रस्तुती केली. आणि एक ओपन स्पेसमध्ये शासनाचे सगळे नियम पाळून आम्ही त्याची प्रस्तुती केली. आणि खास करून लांबून लांबून प्रेक्षक ते बघायला आले. आणि त्यांनी, कारण का आपण जे म्हणतोय की फक्त मनोरंजन आणि यामध्ये सीमित राहिलेलं थिएटर आहे, पण नाही, विचारांसाठी प्रेक्षक जागा होतो आणि तो येतो, हे या सम्राट अशोक नाटकाने प्रस्थापित केलं. कारण ठाण्यापासून पनवेलपर्यंत पूर्ण ट्रॅफिक, आणि पनवेलच्या पुढे आम्ही त्याचा प्रयोग सादर केला होता, पनवेलच्या पुढे अर्धा तास. तर तिथपर्यंत ते प्रेक्षक आले आणि त्यांनी हे नाटक पाहण्यासाठी त्यांनी त्यांचा सहभाग नोंदवला. तर ही जी जागरूकता आहे, हा सेन्स निर्माण केला सम्राट अशोक नाटकाने आणि या विचारधाराने. कारण आमचं लोकशास्त्र सावित्री हे नाटक आम्ही ठाण्यामध्ये त्याची प्रस्तुती केली होती, आणि लोकशास्त्र सावित्री या नाटकाचे हाऊसफुल झालंय हे नाटक. पूर्ण प्रेक्षक सभागृह भरून गेलं होतं. आणि या नाटकाने जे प्रेक्षक घडवले, किंवा आमच्या प्रत्येक प्रेक्षकाने जे संवाद, आमच्या प्रेक्षक संवादाने जे प्रेक्षक घडवले, आम्ही असे प्रेक्षक घडवले आहेत की ज्यांनी आतापर्यंत नाटक पाहिलं नाही, त्यांनी नाटक येऊन पाहिलंय आणि आमचं नाटक अनुभवलंय, असे आम्ही प्रेक्षक घडवले. तर त्या लोकशास्त्र सावित्रीचे प्रेक्षक सम्राट अशोक हे नाटक पाहायला आले, कारण त्यांनी लोकशास्त्र सावित्री लक्षात ठेवलं होतं. तर अशा प्रकारे हे प्रेक्षक घडवण्याचं कामही थिएटर ऑफ रिलेव्हन्स नाट्य सिद्धांत करताय. म्हणजे केवळ कलाकार नाही, केवळ व्यक्ती नाही, तर समाज, देश आणि विश्व घडवण्याचं काम करतोय. आणि मी एक व्यक्ती म्हणून या नाट्य सिद्धांताने मला वैचारिक उन्मुक्तता दिली, माझं अस्तित्व घडवलं, पण त्याच्याही पलीकडे मी माझा परिवार आणि माझा समाज घडवते आहे. अजून एक सावित्री याविषयी म्हटलात की, म्हणजे म्हणतात की भारतातील समस्त स्त्रियांचा उद्धार ज्या सावित्रीमुळे झाला, ती म्हणजे आपल्या फुलेंची सावित्री. तर त्याच व्यक्तीच्या जीवनावरती तुम्ही लोकशास्त्र सावित्री ही या नाटकाची निर्मिती केली. तर त्या नाटकाचा मूळ गाभा काय होता? लोकशास्त्र सावित्री नावातच आहे की सावित्रीबाई फुले. आणि जेव्हा सावित्रीबाई फुले या नावाचा उल्लेख केला जातो, तेव्हा आठवते 3 जानेवारी. तेव्हा शाळा, त्यांच्या जयंत्या, अगदी जोमाने त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली, आणि सगळं म्हणजे आतापर्यंत त्यांनी जी हिस्ट्री निर्माण केली हे सगळं सांगितलं जातं. पण आम्ही या नाटकातनं थेट हा प्रश्न विचारला की आपल्यातली, माझ्यातली सावित्री कुठे आहे? आणि इथून सुरुवात होते नाटक लोकशास्त्र सावित्रीची, की लोकांमधून उभी राहणारी एक अशी व्यक्ती जिने माणुसकीचं शास्त्र दिलं, ती म्हणजे लोकशास्त्र सावित्री. आणि आम्ही या नाटकामध्ये महाराष्ट्राचे जेवढे फोक कल्चर्स आहेत, जेवढे आपले लोकसंगीत आहेत, त्यांना आम्ही आणलं. आणि केवळ त्याची धून किंवा त्याचे रिदम घेऊन आम्ही मंजुल सरांनी जे कविता लिहिल्या होत्या त्याला एक लिरिकल फॉर्म दिला. आणि 14 वेगवेगळी गाणी, म्हणजे भारुड, कीर्तन, बाल्यनृत्य, जागर, पोवाडा, असे 14 प्रकारचे लोकसंगीत आम्ही त्याच्यात आणले. आणि एक प्रसंग जो आपल्या आयुष्यात घडतो, जो आपल्या आयुष्याशी निगडीत आहे, आणि मला त्याच्यात कुठे दिसते की अरे इथे माझ्यातली सावित्री गळते, किंवा अरे इथे माझ्यातली सावित्री जन्माला येते. सो हे छोटे छोटे जे प्रसंग आहेत ते आम्ही या नाटकात घेतलेत, जे तुमच्या माझ्या आयुष्यात घडलेले आहेत. आणि त्यालाच अनुषंगाने धरून हे गाणं आम्ही कंटिन्यू करतोय. सो अशा पद्धतीने लोकशास्त्र सावित्री. लोकशास्त्र म्हणजे प्रत्येक स्त्रीमध्ये एक सावित्री आहे, फक्त तिने ते जाणून घेणं, स्वतःला उमगणं हे प्रत्येक स्त्रीला गरजेचं आहे. आपण सावित्री शोधतोय, पण ती फुल्यांची सावित्री शोधतोय.
तिचा शोध घेण्याचा प्रयत्न करते. पण ती माऊली प्रत्येक स्त्रीमध्ये एक शक्ती रूपाने जागृत आहे. तर प्रत्येक स्त्रीने ते स्वतःला उमगणं, ती स्वतः जाणून घेणं फार गरजेचं आहे. आणि त्या कलाकृतीमध्ये बरीच म्हणजे लोकगीतं आहेत. तर त्यातली एक झलक तुम्ही जर इथे प्रेक्षकांना ऐकवली, तर खूप म्हणजे म्हणतात ना, की क्या बात! असं एक माहोल निर्माण होईल. तर नक्की. नक्कीच. फक्त मी प्रांजल एक गोष्ट सांगेल, की केवळ स्त्री मधली सावित्री नाही, तर आम्ही प्रत्येक माणसामधली सावित्री शोधतोय. कारण सावित्री हा विचार आहे आणि विचार हा प्रत्येक माणसामध्ये आम्ही शोधतोय. मग तो स्त्री असू दे किंवा पुरुष असू दे. तिने घेतलेला पुढाकार आम्ही प्रत्येक माणसामध्ये शोधतोय. तर नक्कीच आम्ही गाणं सादर करतोय. रेडी? येस. फूबाई फू फुगडी फू फूबाई फू फुगडी फू का नाही झाली बाई सावित्री तू ग सावित्री तू का नाही झाली बाई सावित्री तू ग सावित्री तू जन्म देणारी नी पालन करणारी जन्म देणारी नी पालन करणारी जन्म देणारी नी पालन करणारी हा संसार चालवणारी पण तू फूबाई फू फुगडी फूबाई फू फुगडी फू का नाही झाली बाई सावित्री तू ग सावित्री तू का नाही झाली बाई सावित्री तू ग सावित्री तू घर सांभाळणारी नी नोकरी करणारी घर सांभाळणारी नी नोकरी करणारी घर सांभाळणारी नी नोकरी करणारी कष्टाला पैका कमावणारी पण तू फूबाई फू फुगडी फूबाई फू फुगडी फू का घेत नाही तुझे निर्णय तू ग निर्णय तू का घेत नाही तुझे निर्णय तू ग निर्णय तू नवसाच्या नवऱ्याची का वाट पाहते नवसाच्या नवऱ्याची का वाट पाहते नवसाच्या नवऱ्याची का वाट पाहते त्याची संगीनी होण्यापेक्षा गुलाम होते फूबाई फू फुगडी फूबाई फू फुगडी फू का नाही झाली बाई सावित्री तू ग सावित्री तू का नाही झाली बाई माणूस तू ग माणूस तू क्षीण क्षीण संपवते आयुष्य तू का आयुष्य तू वा क्या बात है. खरंच इथे खूपच छान असं सादरीकरण तुम्ही तिघींनीही केलेलं आहे. आणि खरंच की हे जे नाटक आहे हे प्रत्येकाने पाहणं गरजेचं आहे. प्रत्येक स्त्रीने पाहावं असं मला मनोमन वाटतं, की निश्चित जर मुंबईमध्ये कधी प्रयोग असतील तर माझ्याकडनं पण ते राहायला गेलेलं आहे. तर मी पण निश्चितपणे पाहण्याचा प्रयत्न तो करीनच. आणि प्रत्येक स्त्रीने पाहावं असं हे लोकशास्त्र सावित्री. म्हणजे प्रत्येक स्त्रीमध्ये एक सावित्री आहे हे दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी तो केलेला आहे. आणि त्याची उमग ही प्रत्येक सावित्रीला आजच्या युगात होणं फार गरजेचं आहे. कारण की जर त्याची उमगच आपल्याला झाली नाही तर आपल्याला कळणार नाही की नक्की त्या सावित्रीने किती खस्ता खाऊन आपल्याला इथपर्यंत आणलेलं आहे. आपण जर आता म्हणतोय की प्रत्येक क्षेत्रात स्त्री पुरुषाच्या जोडीने अगदी म्हणजे म्हणतात ना उभी आहे, गगनभरारी घेत आहे. परंतु त्या काळात त्या सावित्री माऊलीला खूप त्रास, यातना त्यासाठी भोगाव्या लागल्यात. कारण की आपण इथपर्यंत आज येऊ शकू. तर खरंच स्वतःमध्ये काय आहे ते ओळखा आणि निश्चित प्रकारे त्यानंतर पुढे स्वतःला काहीतरी बनवण्याचा प्रयत्न करा. आणि असंच हे एक नाटक आहे की कोणतं लोकशास्त्र सावित्री जे थिएटर ऑफ रिलेव्हन्स यांनी या नाटकाची निर्मिती झालेली यांच्या मार्फत. आणि खूप छान असे प्रयोग त्यांनी ते सादर केलेले आहेत. त्यांनी आत्ताच जे सांगितलेलं आहे की जेव्हा सम्राट अशोक या नाटकाचे प्रयोग त्यांनी जेव्हा आता गेल्या महिन्यात त्यांनी केला तर जे सावित्री ज्यांनी त्यांचं नाटक पाहिलेलं आहे तर ते प्रेक्षक आपसूक त्यांच्याकडे ओढले गेले. आणि खरंच एक वेगवेगळे जे प्रयोग थिएटर ऑफ रिलेव्हन्सच्या माध्यमातून होत आहेत ते असेच एक म्हणतात ना की एक वेगळी एक म्हणतात चेतना, एक नवनिर्मिती तर आहेच, परंतु एक चेतना देणारे
काम थिएटर ऑफ रिलेव्हन्सच्या माध्यमातून होत आहे आणि खरंच इथे आज त्यांनी खूप आपल्याला एक मोलाची वेळ तर दिलेली आहे, परंतु एक थिएटर ऑफ रिलेव्हन्सचा पूर्ण प्रवास त्यांनी वेगवेगळी ज्या त्यांच्या मार्फत होणारी नाट्यनिर्मिती, नक्की ते नाट्यनिर्मितीचा मूळ गाभा काय आहे, या सगळ्या विषयी आज आपण इथे चर्चा केलेली आहे. जसं त्यांनी मगाशी सांगितलं बाय ड्रॉप वॉटर म्हणजे पाण्याचं महात्म्य काय आहे, हे फक्त भारत देशात नव्हतं, अगदी म्हणतात ना युरोपात जाऊन त्याचं महत्त्व त्यांनी पटवून दिलेलं आहे. आणि अशा खरंच तुमच्या ह्या कार्याला अगदी मानाचा मुजरा आणि असेच तुमचे वेगवेगळे प्रयोग हे होत राहावेत अशा आमच्याकडनं तुम्हाला सदिच्छा. सध्या आता जे प्रेक्षक लाभलेले आहेत त्यांचे सुद्धा खूप स्वागत आणि आभार आहे की जेणेकरून तुम्ही या लाईव्ह चर्चेमध्ये सहभागी झालेत. तुम्ही सुद्धा तिघींचेही म्हणजे अश्विनी नांदेडकर, सायली पावसकर आणि कोमल खामकर या आजच्या या चर्चेत ह्या सहभागी दिला. तुम्ही मोलाची वेळ तुम्ही या चर्चेत देऊ केली त्यासाठी तुमचे आभार. आणि अजून एक म्हणतात ना की एक आवाहन करू इच्छितो व्हॉइस ऑफ मुंबईच्या माध्यमातून की जसं आपण मगाशी म्हटलं की पाण्याचं एक आपण जसं ह्यांचं नाटक होतं त्याविषयी आपण बोललो की आपण शहरी ठिकाणी पाण्याची तितकी कमतरता नसते, परंतु आपण आपलं जे पाणी आहे ते आपण खूप व्यवस्थित वापरणं त्याची फार गरजेचं आहे. त्याचबरोबरीने आपण पर्यावरणाचा आता समतोल हा ढासळत चाललेला आहे आणि त्यासाठी आपण प्रत्येकाने पुढाकार घेणं फार गरजेचं आहे. तर आम्ही आमच्या माध्यमातून आवाहन करू इच्छितो की जे आपल्या घरात जो सुका कचरा आणि ओला कचरा त्यातल्या त्यात जे प्लास्टिक आहे ते आपण आवर्जून बाजूला ठेवणं किंवा वेगळ्या प्रकारे साठवणं फार गरजेचं आहे. कारण की ते कचऱ्यामध्ये त्याचं रूपांतर होतंय किंवा ते प्लास्टिक समुद्रामध्ये फेकलं जात आहे आणि त्याच्यामुळे खूप म्हणजे वातावरणात मोठा बदल होत आहे. तर प्रत्येकाला हे आवाहन करू इच्छितो आम्ही व्हॉइस ऑफ मुंबईच्या माध्यमातून की आपल्या घरातले जे प्लास्टिक आहे ते आपण आवर्जून वेगळ्या प्रकारे अशा प्रकारे प्लास्टिक ब्रिक सुद्धा आपण बनवू शकतो. ही एक माझ्या घरात म्हणजे म्हणतात ना की सरबताची बॉटल आहे तर त्याच्यामध्ये इथे मागे दिसेल की माझ्या घरात जे बिस्किट किंवा रॅपर जे असतात वेगवेगळे जे मुलं माझी खातात तर ते आपण असं एकत्र साठवून त्याच्यानंतर ते आपण ज्या कचरा वेचणाऱ्या महिला आहेत त्यांना देऊ शकतो किंवा ही बॉटल अशीच्या अशी जर गेली पूर्ण भरल्यानंतर त्याच्यामध्ये मी खचून असं अगदी प्लास्टिक भरत आहे. तर आवाहन करू इच्छिते की आपण सुद्धा आपल्या घरातला कचरा अशा स्वरूपात आपण साठवूया जेणेकरून एक म्हणतात ना की खारीचं योगदान आपल्या वातावरणात जो कचरा आपल्या मार्फत फेकला जातोय तर तो आपण आपल्या परत्वे बाजूला करावा. सुका आणि ओला कचरा जसा बाजूला करावा असं मी सांगितलं. त्याचबरोबर जास्तीत जास्त आपण प्लास्टिकवरती विचार करणं फार गरजेचं आहे. कारण की प्लास्टिक हे समुद्रात किंवा जिथे आपण फेकलं जाते ते वर्षानुवर्ष ते तसंच पडलं जाते आणि त्यामुळे वातावरणात तापमानवाढीची मोठी तापमान वाढ ही होत आहे. तर एक छोटंसं म्हणजे प्रेमाचं आवाहन आहे की आपण आपल्या परत्वे प्रयत्न करूयात. प्रांजल, यावरूनच मी म्हणेल की हा तर कचरा आपण दूर करू. सर्वात पहिले आपल्या बुद्धीत खूप कचरा साठलाय आणि जो आपण या माध्यमातनं दूर करूया. आणि जो थिएटर ऑफ रिलेव्हन्स गेली 29 वर्ष सातत्याने करतोय की आपल्या जीवनातला जो एक बुद्धीमध्ये एक विकारांचा कचरा साठतोय तो विचारांनी आणि विवेक बुद्धीने दूर सारूया. आणि म्हणूनच आम्ही म्हणतो की थिएटर ऑफ रेलेव्हन्स हा नाट्य सिद्धांत एक उन्मुक्त मानवीय दर्शन आहे की उन्मुक्त जगूया माणूस म्हणून. निश्चित. जसं ताईने सांगितलं आता की आपण पहिले आपल्या डोक्यातला कचरा हा दूर करणं गरजेचं आहे. जेव्हा तो कचरा दूर जाईल तेव्हा आपण पर्यावरणाकडे अगदी खुल्या नजरेने बघू शकू. त्याच्यामध्ये आपल्याकडनं काही म्हणजे अपाय होतोय याविषयी आपल्याला जाणीव होईल. तुर्तास या चर्चेत इथेच थांबूयात. तुमच्या तिघींचे मनपूर्वक धन्यवाद. तुर्तास या चर्चेत इथेच थांबूयात. पुढच्या खेपेला असाच एक वेगळा विषय घेऊन तुमच्या भेटीला येऊ. धन्यवाद. हम है हम है निश्चित.